भाऊ, उद्धव ठाकरेंची थोड्याच वेळात पत्रकार परिषद सुरू होणार आहे। या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय दिला त्या विरोधात ते जनतेत जाऊन ही पत्रकार परिषद घेतात आणि म्हणतात की मी पुरावे देणार आहे आणि जनतेमध्ये दाद मागणार आहे। याविषयी काय बोलता? कोणत्याही न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर आपण पत्रकार परिषद घेऊन त्या निर्णयाची चिरफाड करण्याची ही 21व्या शतकातली नवीन पद्धत असणार आहे। आपल्याला जर माननीय अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाच्या विरुद्ध काही तर्कसंगत तथ्य आपल्याला सादर करता येत असेल तर सुप्रीम कोर्टामध्ये आपण या संदर्भात दाद मागू शकतो। पण दाद न मागता कायद्याचा अवमान होईल, पीठासीन अधिकाऱ्याचा अवमान होईल अशा अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस पद्धतीचं भाष्य करून मला वाटतं की वातावरण बिघडवण्यामध्ये जेव्हा आपण 26 जानेवारी 2024ला संविधानाच्या 75व्या वर्षात प्रवेश करणार आहोत, अमृत महोत्सवी वर्षामध्ये प्रवेश करणार आहोत, तेव्हा अशा पद्धतीचे नवीन प्रकार सुरू करण्याच्या ऐवजी आपली बाजू कोर्टात मांडावी। कोर्ट जो निकाल देईल तो मान्य केला पाहिजे। अन्यथा इतक्या मोठ्या स्थानावर असणाऱ्या नेत्यांनी जर अशा पद्धतीने वागायला सुरुवात केली तर मला वाटतं की यापुढे मग लोकशाहीमध्ये आपण एक वाईट आणि विचित्र प्रथा परंपरेची सुरुवात करतो। भाऊ, लोकसभेच्या जागांची आता चर्चा सुरू झालेली आहे। एक फॉर्म्युला देखील समोर येतोय। 32 आता भाजप 32 जागा लढेल असं कळतं। हे अजून मी सुद्धा कोर टीमचा सदस्य आहे। मला कधी कधी आश्चर्य वाटतं की 6 लोकांच्या कोर कमिटीचा मी सदस्य असताना आमच्यापेक्षा जास्त माहिती तुम्ही आणता कुठून? काहीही अजून ठरलेलं नाही। हा, एक निश्चित झाला आहे की त्या लोकसभा क्षेत्रामधल्या सर्वेच्या आधारावर महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या या संदर्भातलं मत घेऊन जागा कोणत्याही पक्षाच्या वाट्याला जाओ, अबकी बार कांग्रेस, राष्ट्रवादी और उद्धव बाळासाहेब ठाकरे की शिवसेना महाराष्ट्र से तड़ी पार हा भाव आहे। भाऊ, मिलिंद देवरा यांचा पक्षप्रवेश जो आहे तो दिल्लीतल्या एका मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरूनच करण्यात आला असं संजय राऊतांनी एक विधान केलेलं आहे। मला वाटतं की आपल्याकडे हे काही नवीन तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्सी काही अशी जन्माला आली, मोठ्या नेत्यांनी सांगितलं म्हणून प्रवेश केला, आत्तापर्यंत प्रवेश तुम्ही सांगितलं म्हणून केला नाही। अरे साधं गणित आहे। त्या ठिकाणची महाविकास आघाडीची जागा ही काँग्रेसच्या हक्काची आहे। ही काँग्रेसनी जागा घडवली, आम्ही ती जिंकली भारतीय जनता पार्टी शिवसेना म्हणून मोदीजींच्या नावाने। लोकसभेच्या निवडणुका मोदीजींच्या नेतृत्वात झाल्या। ही जागा आम्ही जिंकली ना, ती मोदीजींच्या नावावर जिंकली। आज खरा हक्क त्या जागेवर तुमचा कसा आहे? खरा हक्क हा काँग्रेसचा आहे, घडवण्यासाठी, जिंकण्यासाठी भाजपचा आहे। आता या परिस्थितीमध्ये त्यांनी काय करायचं? तुमच्या या सर्व स्वार्थी आणि खुर्चीच्या राजकारणात त्यांनी बलिदान द्यायचं आणि बाकीच्यांनी खुर्चीसाठी मात्र विचार जमिनीत गाडायचा, असं कसं शक्य आहे? सुप्रिया सुळेंनी दावोस दौऱ्यावर टीका केलेली आहे की 34 कोटींची उधळण दावोस दौऱ्यानं होणार आहे, जनतेच्या पैशाची लूट हे महायुती सरकार करते। मला असं वाटतं की स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचे विधानसभेतले भाषण शरद पवारांच्या दौऱ्याच्या संदर्भात एकदा काढून वाचले पाहिजे। बरं आहे, आपल्या नेत्यांना विस्मरण शक्ती देवानी भरपूर दिली आहे, त्यामुळे अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप केले जातात। आता खरं तर
महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये विकासामध्ये शून्य योगदान, त्याच्यावर कोणतीही चर्चा नाही. 24 तास 24x7 365 दिवस फक्त नकारात्मक भूमिका. महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये आम्ही हे केलं होतं, तुम्ही सुद्धा हे केलं तर महाराष्ट्र वेगाने पुढे जाऊ शकेल. कधीच मी यांना ऐकतच नाही हो. पत्रकार परिषदेमध्ये फक्त टीका, अतिशय निम्न शब्दाचा उपयोग आणि अशा पद्धतीचं डावोसवर काय खर्च जागा, इकडे काय खर्च जागा आणि अशा पद्धतीने भ्रम निर्माण करणं. मी एकदा माहिती घेतली, खरं तर हे माहिती घेतल्यावर आश्चर्य वाटतं की अशा पद्धतीने आरोप प्रत्यारोप करणाऱ्यांनी कधीतरी एखाद्या व्यक्तीला सांगून आपल्या मागे काय वाढून ठेवलं आहे हे पाहिलं पाहिजे. भाऊ जरांगे पाटील यांनी सरकारच्या मंत्र्यांवरती गंभीर आरोप केले. काही मंत्री असे आहेत की मराठा समाजाच्या विरोधात आता कार्यक्रम उभे करतायत, पत्रकार परिषदेत घेत आहेत, त्यांना मी नको आहे आणि त्यामुळेच असे प्रकार जे आहेत ते घडवले जात आहेत असं त्यांनी नाही, मला त्याच्यावर काहीही भाष्य करायचं नाही. याची माहिती आपण त्यांच्याकडूनच घेऊ शकता. जी माहिती मला नाही त्यावर मी भाष्य करणार. महाराष्ट्रातील काही मंत्र्यांची आज दिल्लीमध्ये बैठक होते पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत. नाही, मंत्र्यांची बैठक नाही आहे. ज्यांच्यावर एक एक क्लस्टर केलं आहे, 3 लोकसभा किंवा 4 लोकसभेचं, या क्लस्टरमध्ये जे क्लस्टर प्रमुख आहे, जसं आमच्या मतदारसंघाचे क्लस्टर प्रमुख मदन हेरावार आहे, नागपूर भंडारा गोंदियाचे अनिल सोले आहे, तर असे जेवढे क्लस्टर प्रमुख आहे त्यांची बैठक होणार आहे. आणि 3 लोकसभा 4 लोकसभेमधला प्रवास असेल, त्या ठिकाणी असणारं संघटन असेल, येणाऱ्या कालावधीमध्ये असणाऱ्या ज्या काही पक्षाच्या ॲक्टिव्हिटी असतील, या सक्रियतेच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन. मंत्री गुलाबराव पाटील यांचं एक विधान जे आहे ते प्रचंड व्हायरल होते. ते असे म्हणतात की अजितदादा आमच्या सोबत आल्यामुळे आमच्यावरती जे खोके आणि ओके जे आरोप केले जात होते ते मात्र आता बंद झाले. नाही, मग त्यांच्यामध्ये काही तथ्य दिसत आहे ना. आरोप खोटे होते आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आरोप खूपच खोटे आहे. आपण आरोप करण्यापेक्षा एकत्रित येऊन आपण विकास करू. असं आहे, कधी कधी एखाद्या व्यक्तीला नंतर लक्षात येतच ना की आपण जे बोलत होतो ते खोटं आहे. आता ते खोटं असं नाही, ते निश्चितपणे मग त्यांनी आता भूमिकाही बदलली आणि महायुतीमध्ये अजितदादा आलेत आणि त्यांनी सांगितलं की विश्वगौरव, देशगौरव, युगपुरुष नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात या देशाला प्रगतीच्या मार्गावर न्यायचा आहे, जे राहुल गांधीच्या नेतृत्वात कदापिही होऊ शकत नाही. आणि म्हणून मला वाटतं की गुलाब पाटील म्हणाले ते काय चूक आहे. जेव्हा आपण एकमेकाच्या जवळ येतो तर संवादातून समाधानाकडे आणि समाधानातून मैत्रीकडे आणि मैत्रीतून महाराष्ट्राच्या प्रगतीकडे. एक शेवटचा प्रश्न. संजय राऊत असे म्हणाले की शिवसेनेचं योगदान जे आहे राम मंदिरबाबत आम्हाला शिकवू नका. फडणवीस जे आहे ते शंकराचार्य बनण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांनी बनावं असं त्यांनी म्हटलं. आपल्याला त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे? चांगलं बोलतील असं वाटतं तुम्हाला? मला वाटतं की तुम्ही सुद्धा मानलं पाहिजे तुमच्या अपेक्षांना, की ते चांगलं बोलतील, भाजपच्या बद्दल चांगले. त्यांनी ठरवलंच आहे ना की स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेससोबत गेलं तर माझं दुकान बंद करेल. 75% एकनाथ शिंदेजींनी बंद केलं. आता 25% बंद करून खरे ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गावर व त्यांच्या कृतीनुसार आचरण करणारे नेते म्हणून टॉपवर त्यांचं नाव असणार आहे की हे दुकानदारी मग काहीही करून बंद करायचीच आहे. हा यामागचा भाव आहे. त्यांचं कौतुक करा ना, त्यांच्यावर टीका करून काय मिळणार आहे. ठीक, थँक्यू. थँक्यू.